अयोध्या प्रकरणामध्ये म्हणजे प्रभू श्रीरामांचं जे अयोध्येचं मंदिर आहे या मंदिरामध्ये जी काही चोरी झाली आहे, दानपेटीतलं सोनं चांदी हिरे जड जवाहर जे काही चोरले गेले, हे प्रकरण भाजप आणि संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खूप अंगलट येणार आहे. 7 जूनला अखिलेश यादव यांनी या विषयावरती भाष्य केलं, या विषयावरती ट्विट केलं. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 20-22 दिवसामध्ये हे प्रकरण पेटलेलं आहे. पण आज त्याच्यामध्ये आता हे प्रकरण संपूर्ण देशभर पेटले. सुरुवातीला मेनस्ट्रीम मीडियानी या विषयावरती बातम्या द्यायला सुद्धा नकार दिला होता. नकार दिला म्हणजे दिलाच नाही. दबक्या आवाजामध्ये घाबरत कोणी 4-4 ओळीच्या बातम्या दिल्या. देशभरातल्या छोट्या मोठ्या युट्यूब चॅनलनी हे प्रकरण इतकं उचलून धरलं की आता त्याचा आगडोम झालेला आहे. आणि आता परिणाम असा झाला आहे की देशातल्या सर्व मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे जवळपास 900,000 एक चॅनल्स आहेत टोटल, त्यांच्यापासून सगळेजण त्याच्यावरती डिबेट घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये कोण कोण चुकलं त्यांना झोडून काढतायत. आणि प्रामुख्याने बोट जातं ते सगळं राष्ट्रीय संघ, RSS आणि भाजप. कारण भाजपची सत्ता आली तीच मुळात राम मंदिराच्या विषयावरती. राम मंदिर उभं राहिलं, परंतु त्याच्यामध्ये जी चोरी झालेली आहे ती कोट्यावधी हिंदूंच्या अस्मितेला ठेच पोहोचणारी आहे. की राम मंदिर 500 वर्षाचा लढा आहे, लोकांनी पै करून तिथे पैसे दिले आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की मोगलांच्या काळात बाबराने किंवा गझनीच्या महम्मदानी जेवढी लूट केली नाही तेवढी लूट हिंदूंनी केली आहे. म्हणजे हा टीकेचा विषय यासाठी होतोय, जे झालंय ते वास्तव आहे, समोर येतंय सगळं. आज तर अयोध्या बार असोसिएशन आणि फैजाबाद बार असोसिएशन यांनी असा एक मोठा निर्णय घेतला की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे 8 आरोपी आता अटक केलेले आहेत त्यांना आता न्यायालयामध्ये ते प्रकरण पुढे सुरू राहील. या 8 आरोपींची केस कोणीही लढायची नाही. जर एखाद्या वकिलांनी ती केस घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला बार असोसिएशनच्या वतीने 5 लाख रुपयाचा दंड केला जाईल. इतकंच नाही तर त्याच्या पुढची स्टेप घेतलेली आहे की या संपूर्ण चोरी प्रकरणामध्ये ट्रस्टचे जे सचिव आहेत चंपत राय, ज्यांच्याकडे प्रमुख बोट केलं जातं, प्रमुख आरोपी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, अद्याप ते त्याच्यामध्ये आले नाहीत कुठे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. ते चंपत राय, नंतर गोपाल राय, ज्यांच्यावरती आरोप आहेत की ज्यांनी कर्नाटकमध्ये म्हणजे बेळगावला, हुबळी बेळगावला ते मूळचे आहेत, तिकडे त्यांच्या मुलाने जवळपास 51 पोती भरून नोटा नेल्यात ते. आणि नंतर अनिल मिश्रा त्याचं नाव तिसरे. ह्या तिघांनाही चंपत राय, गोपाल राय आणि अनिल मिश्रा यांनी 3 दिवसात अयोध्या सोडावी, अन्यथा अयोध्याची जनता रस्त्यावर उतरेल. म्हणजे आता हे प्रकरण फार पेटलंय. याच्यामध्ये तो बहिष्काराचा भाग आहे, परंतु अनिल मिश्रा, चंपतराय, गोपाळराव यांना अद्यापर्यंत या आरोपींच्या यादीमध्ये त्यांचं नाव कुठेही नाही आणि सगळ्याला जबाबदार ते तिघे आहेत. आता फैजाबाद आणि अयोध्येचे जे वकील आता रस्त्यावर उतरत आहेत त्यांनी जो इशारा दिलेला आहे, जर 3 दिवसात यांनी अयोध्या सोडली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करू. आता वकील रस्त्यावर उतरलेले आहेत. काँग्रेसने याला विरोध करणं ते समजू शकतं कारण तो राजकीय विरोध असतो, पण आता वकील, तिथले स्थानिक नागरिक हे सुद्धा रस्त्यावर उतरले. शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी सुद्धा चंपतराय म्हणतो, त्यांचं नाव बन्सल आहे, चंपतराय बन्सल, गोपालराव यांच्यावरती आरोप केलेच आहेत. परंतु सगळ्यात मोठा गंभीर विषय त्यांनी उपस्थित केला आहे. या ट्रस्टचे खरे कोषाध्यक्ष कोण आहे? गोविंदगिरी स्वामी. गोविंदगिरी हे पहिल्यापासून कोषाध्यक्ष आहेत आणि मोदींची त्यांच्यावरती फार मर्जी आहेत, म्हणून गोविंदगिरी यांना या सगळ्या प्रकरणातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना जबाबदार धरलं पाहिजे ह्याच्यामध्ये, असं शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण आता वाढत चाललेलं आहे. देशभरातले हिंदुत्ववादी संस्था, संघटना, संत, महंत सगळे आता तुटून पडलेले आहेत. जे पूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते सगळी मंडळी आता बोलायला लागली आहेत की आम्ही कशासाठी हा लढा घेतला होता. हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून, देशाच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून राम मंदिर उभं केलं आणि ह्या राम मंदिरावरती ह्या आपल्याच मंडळींनी दरोडा टाकावा, माना खाली घालायला होणारा हा प्रसंग आहे. त्याच्यामुळे आणि विशेष पहा, ह्या सगळ्या 20-22 दिवसामध्ये भाजप अथवा संघ या विषयावरती चकार शब्द बोलायला तयार नाही. जे काय आहे ते फुटकळ मंडळी काय बोलत आहेत. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी म्हटलंय की त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई होईल, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावरती काहीही बोलायला तयार नाहीये. हा फार मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे. मला ह्याचं विशेष वाटतं, मीडियाने हे प्रकरण दाबलं होतं एक प्रकारे, परंतु जनमताचा रेटा आता निर्माण झालेला आहे. सोशल मीडियामधून या विषयावरती जे कठोर शब्दामध्ये भाष्य सुरू आहे, कोणतीही पोस्ट टाका तुम्ही, त्याच्यामध्ये भाजप आणि संघावरती
तमाम जनता कमेंट करताना तुटून पडते, अक्षरशः अर्वाच्य भाषेमध्ये तुटून पडते. आता वकील बोलतायत, हे प्रकरण फार पेटले, वाढत चाललेलं आहे. आणि याच्यातल्या चोऱ्यांचे एक एक प्रकरण जे बाहेर येतात ना, जी सिंधी समाजाने 212 चांदीच्या विटा जगभरातून गोळा केल्या, त्या दिले समारंभपूर्वक त्यांच्याकडे चंपतरायांकडे सपोर्ट केला, त्या विटाच गायब झाल्या. आता म्हणे त्या विटा बहुतेक विकून खाल्ल्या. प्रभू श्री रामचंद्रांच्या सोन्याच्या पादुका, चांदीच्या पादुका, सुवर्ण मुकुट, चांदीचा मुकुट काहीच नाहीये जागेवरती. रोज या मंदिरामध्ये देशभरातून किमान 5-10 लाख भाविक यायचे. तिथे 15 ते 20 लाख रुपये दानपेटीमध्ये पैसे जमायचे. ते पैसे जमा करून बँकेत भरायचं काम करणारे जे 8 कर्मचारी होते, पैसे मोजणारे, त्याच्यात थप्प्या लावणारे, ते वाहून नेणारे वगैरे वगैरे, त्यांना पकडले. त्यांच्या घरावरती छापे पडले, त्यांच्याकडून रोकड जमा केली, जप्त केलेली आहे. एका कर्मचाऱ्याच्या घरातून 2 पोती कॅश जमा केली 75 लाखाची. त्यांच्यावरती आरोप केलेत. पण या सगळ्यांचं म्हणणं असं आहे, ही सगळी प्यादी आहेत. याच्या मागचे खरे सूत्रसंचालन करणारे जे मंडळी आहेत, ते चंपतराय, गोपालराय किंवा मिश्रा आणि त्यांचे बाकी नातेवाईक, विशेषतः चंपतराय आणि गोपालराय यांचे भाचे, त्यांचे पुतणे, हे सगळे तिथं त्याच्यामध्ये समावेश आहे त्या लोकांचा, ह्या लूटमारीमध्ये. त्याच्यामुळं जे बोट दाखवलं जातंय ते चंपतराय आणि गोपालरायांचे, कारण त्यांनाच बाजूला ठेवून बाकीच्या 8 जणांना अटक केली, त्यांच्यावरती छापे पडलेत वगैरे वगैरे. पण हे प्रकरण इतकं वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये आता काँग्रेसनी देशभर आंदोलन उभं करायचं त्यांचा एक आताचा पुढचा म्हणजे त्यांची चाल आहे. करतील ते कदाचित, अजून तसं निश्चित नाही दिसत. परंतु अनेक शहरांमधून या विषयावरती छोटी मोठी आंदोलनं सुरू झालेली आहेत. आता जर हा विषय देश पातळीवरती पेटला तर मला वाटतं ते फार महागात पडेल भाजपला आणि संघाला. याच्यामध्ये राजकारण सुद्धा आहे असंही म्हटलं जातंय की राजकारण या अर्थाने 2029 मध्ये अमित शहांना देशाचं पंतप्रधान व्हायचं. नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार कोण? तर अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नंतर देवेंद्र फडणवीस. तर योगींची एक पर्यायी पंतप्रधान म्हणून संघाची लेखी नोंद आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये योगींना जर अपयश आलं, की योगींना जर अपेक्षित यश मिळालं नाही, तर योगींचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ शकतं, त्यांचं नाव मागे पडू शकतं. म्हणून योगींना शह देण्यासाठी म्हणून अमित शहाच हे सगळं प्रकरण बाहेर काढतात किंवा मीडियाला मटेरियल पुरवलं जातात असं सुद्धा म्हटलं जातंय. थेट अमित शहाचं नाव कोणी घेत नाही, परंतु म्हटलं जातंय. त्याच्यामुळे भाजपची अंतर्गत जी खदखद आहे, जी अंतर्गत दुफळी आहे, ती सुद्धा या प्रकरणामध्ये आहे. हा राजकारणाचा भाग झालेला आहे. परंतु मंदिरात झालेली चोरी हा फार महत्वाचा विषय आहे आणि तो लोकांना फार लागलेला आहे, लोकांच्या मनाला लागलेला आहे. तमाम हिंदुत्ववादी ज्या संस्था संघटना आहेत त्या या विषयावरती बोलत आहेत की मोगलांपेक्षा म्हणजे हिंदूंच मंदिर जास्त लोटलंय. विचार करायला लावणारा विषय हा. आणि ह्याच्यामध्ये मीडियाचा रोल सुद्धा महत्वाचा आहे. मीडिया आता मला वाटतं हे प्रकरण हळूहळू हातात घेत आहे. जर एकदा मीडियाचा दबाव निर्माण झाला, हे पहिलं प्रकरण असं असेल मेनस्ट्रीम नाही तर युट्यूबर चॅनल्सनी हे प्रकरण लावून धरलं, त्याची दखल मेनस्ट्रीम मीडियाला घ्यावी लागली आणि आता तो नॅशनल इश्यू होतोय. कदाचित या विषयावरती पुढे आणखीन सरकारमध्ये सुद्धा मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी सुद्धा परिस्थिती आहे. तूर्त आपण फक्त बार असोसिएशनचा हा बहिष्कार हा किती गंभीर आहे, खास त्यासाठी हाच व्हिडिओ केलेला आहे. जनो तुम्हाला काय वाटतं या विषयावरती जरूर व्यक्त करा. धन्यवाद.